मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्स आणि याच्यामध्ये आपण पॉईंट पाहतोय ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आज आपण पाहतोय फर्स्ट पॉईंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड नंतर आपण पॉईंट पाहतोय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी विदाऊट कायरल कार्बनटम और असिमेट्रिक कार्बनटम. तर आज आपण फर्स्ट पाहूया ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय माहीत पाहिजे, लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड पहा, लॅक्टिक ॲसिडच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला याचं IUPAC नेम लिहिता येईल 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. कारण लॅक्टिक ॲसिडचं IUPAC नेम काय आहे, 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे द स्ट्रक्चर ऑफ First point, the structure of lactic acid is lactic acidचं स्ट्रक्चर आहे CH3 CHCOOH आणि या कार्बनटमला अटॅच करायचं आहे OH. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ॲसिड. त्याच्यामध्ये मेन चेन कोणती होईल, तर आपली ही मेन चेन होईल. दिस इज फर्स्ट कार्बनटम, दिस इज सेकंड कार्बनटम अँड दिस इज थर्ड कार्बनटम. सेकंड कार्बनटमला काय अटॅच आहे, OH अटॅच आहे आणि OHला आपण काय म्हणतो, हायड्रॉक्झी ग्रुप म्हणतो. सेकंड कार्बनटमला OH आहे, त्यामुळे आपण काय लिहिलं 2 हायड्रॉक्झी. टोटल 3 कार्बनटम आहेत मेन चेनमध्ये, म्हणजे 3 कार्बनटम असणारा ॲसिड आपण काय लिहितो, प्रोपॅनॉइक ॲसिड. हेन्स द IUPAC नेम ऑफ लॅक्टिक ॲसिड इज 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. आणि याची आपल्याला काय पाहिजे आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे आहे. तर याच्यामध्ये पहा, हा जो कार्बनटम आहे दिस इज असिमेट्रिक कार्बनेटम, दिस इज कायरल कार्बनटम. हा जो कार्बनटम आहे तो कोणता आहे, कायरल कार्बनटम आहे, असिमेट्रिक कार्बनटम आहे. बिकॉज दिस कार्बनेटम इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स, हेन्स दिस इज कॉल्ड कायरल कार्बनटम. लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स दॅट इज N इज इक्वल टू 1. म्हणजे लॅक्टिक ॲसिडमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम किती आहेत, 1 आहे. म्हणजे N इज इक्वल टू काय आहे, 1 आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2⁻n. पहा, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स कशा आपण करतो, पाठीमाग आपण एक लेक्चर पाहिलं होतं हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. तर तिथं आपण काय पाहिलं होतं, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू A+M. आठवतं का पहा, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू काय पाहिलं होतं आपण, A+M. तर दुसरा एक शॉर्टकट आहे, जेव्हा टर्मिनल ग्रुप डिफरंट असतील तेव्हा अजून एक शॉर्टकट आहे, तर डायरेक्ट नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचे. तर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स पहा, इथे जर आपण बघितलं लॅक्टिक ॲसिडमध्ये 1 2 3 हे जे टर्मिनल ग्रुप आहेत ते कसे आहेत, डिफरंट आहेत. आणि जर टर्मिनल ग्रुप डिफरंट असतील तर अजून एक शॉर्टकट आहे डायरेक्ट ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचा. कोणता, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2⁻n, वेअर N मीन्स नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बनेटम और नंबर ऑफ कायरल कार्बनटम. लॅक्टिक ॲसिडमध्ये यांची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. त्यामुळे आपल्याला लॅक्टिक ॲसिडचे किती ऑप्टिकल आयसोमर्स पाहायला मिळतील, पहा 2 काय येणार, 2:1 इज इक्वल टू 2. लॅक्टिक ॲसिड शोज 2 ऑप्टिकल आयसोमर्स. पहा याच्यामध्ये फोर्थ पॉईंट लिहायचं आहे लॅक्टिक ॲसिड शोज 2 ऑप्टिकल आयसोमर्स. तर लॅक्टिक ॲसिडमध्ये आपल्याला किती ऑप्टिकल आयसोमर्स पाहायला मिळतात, 2 ऑप्टिकल आयसोमर्स पाहायला मिळतात. पहा ते 2 कोणते, तर याच्यामध्ये फर्स्ट पहा आपण लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर करूया. हा कार्बनटम मी कोणता काढला आहे, कायरल कार्बनटम. पहा ह्या कार्बनटमला काय काय अटॅच आहे, हायड्रोजन, OH, COH आणि CH3. तर इथे मी फर्स्ट अटॅच करतो आहे व्हर्टिकल COOH आणि लास्ट लिहितो मी CH3. त्यानंतर ह्या कार्बनटमला अजून काय अटॅच आहे, H आणि OH. पहा हा OH आणि हा H. दिस इज लॅक्टिक ॲसिड. याच्या शेजारी जर आपण समजा मिरर ठेवला तर याचे आपल्याला काय मिळेल, एक मिरर इमेज मिळेल. पहा जे व्हर्टिकल आहे ते सेम ठेवायचे ॲज इट इज. पहा हा COH आणि CH3 ॲज इट इज. मिररमध्ये पण आपल्याला सेम तेच दिसेल, COH, C आणि CH3. पहा OH कुठे आहे, राईट साईडला.
तो मिररमध्ये आपल्याला कुठे दिसेल? लेफ्ट साईडला. हा एच कुठे आहे? लेफ्ट साईडला. तो आपल्याला मिररमध्ये कुठे दिसेल? राईट साईडला. तर हे झाले लॅक्टिक ॲसिडचे 2 ऑप्टिकल आयसोमर्स. पहा, जर समजा याला आपण डी लॅक्टिक ॲसिड म्हटलं तर हा कोणता होईल? एल लॅक्टिक ॲसिड होईल. जर तुम्ही याला एल लॅक्टिक ॲसिड म्हटलं तर हा कोणता होईल? डी लॅक्टिक ॲसिड होईल. डी किंवा आपण यालाच काय म्हणू शकतो? डी ऑर प्लस लॅक्टिक ॲसिड. डी ऑर प्लस लॅक्टिक ॲसिड. तर हा कोणता असेल? एल ऑर मायनस लॅक्टिक ॲसिड. तर हे आहेत लॅक्टिक ॲसिडचे 2 ऑप्टिकल आयसोमर. कोणते? डी लॅक्टिक ॲसिड आणि एल लॅक्टिक ॲसिड. आणि त्यानंतर याच्यामध्ये 5 नंबर पॉईंट लिहायचा आहे रॅसिमिक मिक्सचर. न्यू पॉईंट आहे रॅसिमिक मिक्सचर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रॅसिमिक मिक्सचर? पाठीमाग आपण रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय ते डिटेलमध्ये पाहिलं होतं. इथं पहा डेफिनेशन. an equimolar mixture of D-lactic acid and L-lactic acid. D-lactic acid and L-lactic acid is called racemic mixture. जर आपण डी लॅक्टिक ॲसिड आणि एल लॅक्टिक ॲसिड जर इक्वल अमाऊंटमध्ये घेतलं तर आपल्याला जे मिक्सचर मिळेल ते मिक्सचर कोणतं असेल? रॅसिमिक मिक्सचर. म्हणजे 50% डी लॅक्टिक ॲसिड प्लस 50% एल लॅक्टिक ॲसिड जर आपण घेतलं ते जर आपण मिक्स केलं तर आपल्याला काय मिळतं? रॅसिमिक मिक्सचर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे रॅसिमिक मिक्सचर RM. रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. तर रॅसिमिक मिक्सचर हे कसं असतं? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतं. व्हाय रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह? तर याचं रिझन पण आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. व्हाय रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह? ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. लक्षात आहे. तर हे 5 पॉईंट आपल्याला याच्यात ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड. आपल्याला बोर्ड एक्झामला हा 2 वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. एक्सप्लेन दी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर कधी हा क्वेश्चन 3 मार्कला पण बोर्ड एक्झाममध्ये आलेला आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड. कधी असं पण विचारतील एक्सप्लेन दी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनोइक ॲसिड. लक्षात आहे. तर किती पॉईंट लिहायच्यात? तर 5 पॉईंट लिहायच्यात. पहा परत फर्स्ट पॉईंट इज द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ॲसिड इज CH3CHCOH. देन नेक्स्ट पॉईंट इज द नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन टर्म्स इन लॅक्टिक ॲसिड आर. द नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन टर्म्स इन लॅक्टिक ॲसिड इज 1. तर याच्यामध्ये फक्त एकच आहे त्यामुळे काय लिहायचं? इज. नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन टर्म्स इज 1. देन नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n, where n means number of asymmetric carbon term, and therefore lactic acid shows 2 optical isomers. Lactic acid shows 2 optical isomers, that is D-lactic acid and L-lactic acid. The next point is racemic mixture. डेफिनेशन काय रॅसिमिक मिक्सचरची? अन इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी लॅक्टिक ॲसिड अँड एल लॅक्टिक ॲसिड इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. 2 किंवा 3 मार्कला जर याच्यावरती बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला तर आपल्याला एवढे 5 पॉईंट लिहायचे आहेत. आलं लक्षात आहे? नोट डाऊन. आत्ता आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड. एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो आहे, तो तुम्ही घरी सॉल्व करायचा आहे. तो क्वेश्चन आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन. एक्सप्लेन दी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन. जशी आता आपण पाहिली लॅक्टिक ॲसिडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी सेम त्या टाईप. एक्सप्लेन दी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन. पहा 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर काय आहे? CH3 CH2 CH3 Cl. This is the structure of 2 chlorobutane. 1 2 3 4. सेकंड कार्बन टर्मला Cl आहे. दिस इज 2 क्लोरोब्युटेन. याच्यामध्ये पण काय आहे? एक कार्बन टर्म हा
कायरल कार्बन आहे. जसं आपण पाठीमागं लॅक्टिक ॲसिडचं पाहिलं होतं CH3CH दिस इज कायरल कार्बन. जसं आपण पाठीमागं लॅक्टिक ॲसिडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी एक्सप्लेन केलेली आहे, सेम त्या टाईप 2-क्लोरोब्युटेनची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. तर याच्यामध्ये काय आहे CH2CH3 पहा, इथे काय आहे CH म्हणजे स्ट्रक्चर सेमच आहे. इथं काय आहे Cl, तर इथं काय आहे OH. जसे आपण पाठीमागं पाहिले लॅक्टिक ॲसिडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी तेच पॉईंट लिहायचे, फक्त लॅक्टिक ॲसिडऐवजी कोणता मॉलिक्यूल असेल 2-क्लोरोब्युटेन. नोट डाऊन. आता आपण न्यू पॉईंट पडतोय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी विदाऊट कायरल कार्बन. म्हणजे असे काही मॉलिक्युल्स आहेत की ज्या मॉलिक्युल्समध्ये कायरल कार्बन नाही तरी पण ते मॉलिक्युल्स कसे आहेत ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. ते पीपीएल काय करतात रोटेट करतात. तर असे कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये कायरल कार्बन नसूनसुद्धा ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करतात. तर असे आपल्याला 4 टाईपचे कंपाऊंड पाहिजेत. तर ते 4 टाईपचे कंपाऊंड कोणते आहेत पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे अलिन्स, सेकंड सायक्लोअल्किलिडिन्स, देन थर्ड इज स्पायरो कंपाऊंड्स किंवा यालाच काय म्हणतात सिम्पली स्पायरेन्स. काय म्हणतात त्याला स्पायरेन्स. अँड फोर्थ इज बायफिनाइल्स. तर ह्या मॉलिक्युल्समध्ये कायरल कार्बन नाही आहे. कायरल कार्बन म्हणजे काय असतो अँड a tetrahedral carbon which is attached to 4 different atoms or groups called chiral carbon. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन की जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच असतो. अशा कार्बनला आपण काय म्हणतो कायरल कार्बन म्हणतो. पण तुमच्यासमोर हे जे 4 कंपाऊंड्स लिहिलेले आहेत ह्या 4ही कंपाऊंड्समध्ये कायरल कार्बन नसतो तरीसुद्धा ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करतात. लक्षात. तर ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कशी शो करतात तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यावरती आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारत नाहीत, तर याच्यामध्ये आपल्याला नीटमध्ये आणि जेईमध्ये क्वेश्चन्स विचारतात. तर कोणकोणते कंपाऊंड्स आहेत अलिन्स, सायक्लोअल्किलिडिन्स, थर्ड इज स्पायरो कंपाऊंड्स ऑर आल्सो कॉल्ड स्पायरेन्स, अँड फोर्थ इज बायफिनल्स. तर आपण 1 बाय 1 हे डिस्कस करूया. नोट डाऊन. फर्स्ट कंपाऊंड पाहतोय अलिन्स, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ अलिन्स. तर आधी आपल्याला हे माहीत पाहिजे व्हॉट आर अलिन्स. तर अलिन्स म्हणजे काय. तर याच्यामध्ये फर्स्ट अलिनची डेफिनेशन आहे कंपाऊंड्स कंटेनिंग डेफिनेशन कंपाऊंड्स कंटेनिंग ॲट लिस्ट टू ॲडजेसंट कार्बन डबल बॉन्ड्स आर कॉल्ड अलिन्स. तर अलिन्स म्हणजे काय कंपाऊंड्स कंटेनिंग ॲट लिस्ट 2 ॲडजसंट कार्बन डबल बॉन्ड्स आर कॉल्ड अलिन्स. म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये 2 कार्बन डबल बॉन्ड हे कसे असतात ॲडजसंट पोझिशन असतात. मिनिमम 2 कार्बन डबल बॉन्ड्स जर 2पेक्षा जर जास्त असेल तर त्यांनासुद्धा आपण काय म्हणतो अलिन्स म्हणतो. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा डबल बॉन्ड सी असं जर स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण काय म्हणतो अलिन्स. कारण इथे 2 कार्बन डबल बॉन्ड हे कसे आहेत ॲडजसंट पोझिशनला आहेत, त्यामुळे आपण याला काय म्हणणार अलिन्स. याच्या किती व्हॅलन्सी कंप्लीट आहेत 2 व्हॅलन्सी कंप्लीट आहेत. याच्या 4 व्हॅलन्सी कंप्लीट आहेत आणि जो लास्ट कार्बन आहे त्याच्याही 2 व्हॅलन्सी कंप्लीट आहेत. म्हणजे याला अजून काय कमी आहे तर याला अजून 2 व्हॅलन्सी कमी आहेत. समजा त्या ठिकाणी आपण हे 2 ॲटम अटॅच केले ए आणि बी. ह्याही कार्बनला 2 व्हॅलन्सी कमी आहेत, त्या ठिकाणी आपण हे 2 ॲटम अटॅच केले ए आणि बी. तर अशा स्ट्रक्चरला काय म्हणायचं आहे आपल्याला अलिन्स म्हणायचं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे सी डबल बॉन्ड सी. इथे पहा 3 कार्बन डबल बॉन्ड हे कसे आहेत ॲडजसंट पोझिशन आहेत, त्यामुळे हे पण एक्झाम्पल कशात होईल अलिनचं होईल. पहा याची 2 व्हॅलन्सी कंप्लीट आहे आणि 2 व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहे, त्यामुळे आपण याला काय करूया हे 2 ॲटम आपण अटॅच करूया ए आणि बी. सेम त्या टाईप यालाही 2 व्हॅलन्सी कमी आहे, त्यामुळे आपण यालाही काय करूया हे 2 ॲटम आपण अटॅच करूया. पहा हे दोन्ही जे एक्झाम्पल्स तुमच्यासमोर आहेत हे दोन्ही एक्झाम्पल कशाचे आहेत अलिनचे आहेत. पहा अलिनमध्ये जे कार्बन ॲटम आहेत त्या कार्बनचं आपल्याला काय काढायचं आहे हायब्रिडायझेशन काढायचं आहे. त्याच्यामध्ये हा जो फर्स्ट कार्बन ॲटम आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय असेल सांगा.
हां, कार्बन ॲटमचे सिग्मा बॉन्ड फक्त काउंट करायचे. ह्या कार्बन ॲटमचे किती सिग्मा बॉन्ड आहेत? 1, 2 अँड 3. कारण डबल बॉन्डमध्ये काय असतो? एक पाय बॉन्ड असतो, एक सिग्मा बॉन्ड असतो. त्याच्यामुळे इथे एक सिग्मा बॉन्ड आहे अँड ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड. त्यामुळे हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा एक सिग्मा बॉन्ड. टोटल किती सिग्मा बॉन्ड तयार झाले? तर टोटल 3 सिग्मा बॉन्ड. आणि जर 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडेशन काय असतं? sp2. याचे किती सिग्मा बॉन्ड आहेत? इथे एक सिग्मा बॉन्ड, इथे एक सिग्मा बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड. त्यामुळे हायब्रिडेशन काय असेल? sp हायब्रिडेशन. याचं हायब्रिडेशन काय असेल? sp2. सेम त्या टाईप याचं हायब्रिडेशन असेल sp2, याचं हायब्रिडेशन असेल sp, याचं हायब्रिडेशन असेल sp आणि जो लास्ट कार्बन आहे त्याचं हायब्रिडेशन असेल sp2. आलं लक्षात आहे? एकदम सिंपल आहे. त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आपण 11मध्ये काय पाहिलं होतं? अल्किन टॉपिक पाहिलं होता, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. समजा याला हे 2 ॲटम आहेत ए आणि बी, यालाही हे 2 ॲटम अटॅच आहेत ए आणि बी. तर हे जे 4 ॲटम अटॅच आहेत डबली बॉन्डेड कार्बनटमला ते कशा आहेत? एका प्लेनमध्ये आहेत. कारण ह्या दोन्ही कार्बनटमचं जे हायब्रिडेशन आहे ते कसं आहे? sp2 हायब्रिडेशन आहे. आणि sp2 हायब्रिडेशन असेल तर जिओमेट्री कशी असते सांगा? प्लॅनर जिओमेट्री असते. आलं लक्षात आहे? जर sp2 हायब्रिडेशन असेल तर जिओमेट्री कशी असते? प्लॅनर असते. याचा अर्थ हे जे 4 ॲटम आहेत हे 4ही ॲटम कशामध्ये आहेत? इन प्लेन, एकाच प्लेनमध्ये आहेत ते. आलं लक्षात? बट अलिन्समध्ये काय झालं पहा? एक कार्बनटम कोणता आहे? sp2. त्याला जो कार्बनटम अटॅच आहे तो कोणता आहे? sp. आलं लक्षात? म्हणजे याचा जर आपण प्लेन काढला, मी फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी काढतोय. ह्या डबल बॉन्डचा प्लेन जर समजा असा असेल तर ह्या डबल बॉन्डचा प्लेन तोच असेल का? एकाच प्लेनमध्ये असेल का? नाही. तर ह्या डबल बॉन्डचा प्लेन जर असा असेल तर ह्या डबल बॉन्डचा जो प्लेन आहे तो त्याला कसा असेल? परपेंडिक्युलर असेल. आलं लक्षात आहे? याचा अर्थ हे ए बी हे एका प्लेनमध्ये असतील का? तर हे एका प्लेनमध्ये नसतात. येते का लक्षात? पहा, जर याचा प्लेन असा असेल तर दुसरा जो प्लेन आहे तो त्याला कसा असेल? परपेंडिक्युलर असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हे दाखवायचं झालं, हा जो डबल बॉन्ड आहे जर त्याचा प्लेन असा असेल तर ह्या डबल बॉन्डचा जो प्लेन आहे तो असा असेल, त्याला परपेंडिक्युलर असा असणार नाही आहे. येते का लक्षात? हा एक प्लेन आहे ह्या डबल बॉन्डचा, तर दुसऱ्या डबल बॉन्डचा जो प्लेन आहे तो असा नसणार आहे, तो त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे हा तो असा असणार आहे. आलं लक्षात आहे? त्यामुळे हे ए बी आणि हे ए बी एका प्लेनमध्ये नसतील. येते का लक्षात आहे? याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट लिहायचा आहे. तर कोणता पॉईंट लिहायचा आपल्याला? याच्यामध्ये आपल्याला एक नोट लिहायचे आहे. नोट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट. प्लेन्स ऑफ पाय बॉन्ड्स ऑफ अलिन्स आर perpendicular to each other. Planes of pi bonds of alines are perpendicular to each other. म्हणजे जे ॲडजेसंट डबल बॉन्ड असतात, ॲडजेसंट पाय बॉन्ड असतात, त्यांचे प्लेन हे कसे असतात? परपेंडिक्युलर टू ईच अदर. मी तुम्हाला इथं दाखवलं होतं, मी परत एकदा हे एक्सप्लेन करतो. इथं पहा, समजा ह्या डबल बॉन्डचा प्लेन जर तुम्ही असा घेतला तर हा जो प्लेन आहे याचा जो प्लेन आहे तो कसा असेल? तर याला हा असा परपेंडिक्युलर असेल. आलं लक्षात? इथं बघा काय असेल? समजा ह्या डबल बॉन्डचा प्लेन जर तुम्ही हा असा दाखवला तर ह्या डबल बॉन्डचा प्लेन तुम्ही कसं दाखवणार? त्याला परपेंडिक्युलर दाखवत आहे. म्हणजे अशा पद्धतीने आता ह्या डबल बॉन्डचा प्लेन तुम्ही असा दाखवला आहे तर ह्या डबल बॉन्डचा प्लेन कसा असेल सांगा? याला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे हा असा असेल. आता पहा, फर्स्ट प्लेन, हा प्लेन आणि हा प्लेन कसे आहेत? एकाच प्लेनमध्ये आलेत ना, म्हणजे सेम प्लेन आहेत ना. याचा अर्थ इथे ए बी हे कसे असतील? इन प्लेन. पहा, इथे ए अँड बी, इकडचे पण ए अँड बी इन प्लेन. इथे असेल का सांगा? तर पहा, याचे ए बी आणि याचे ए बी हे एका प्लेनमध्ये असतील का? नाही. ए अँड बी इकडचे पण हे ए अँड बी नॉट इन अ प्लेन. इथे का लक्षात पहा. आता इथे पहा, एनची व्हॅल्यू, एन म्हणजे काय? तर नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. पहा, याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे? तर एन इज इक्वल टू 2.
याचा अर्थ इवन. म्हणजे नंबर ऑफ डबल बॉन्ड किती आहे त्याच्यामध्ये 2 आहेत. 1 and 2 म्हणजे यांची व्हॅल्यू किती येतं 2. 2 कशी आहे इवन. जर समजा यांची व्हॅल्यू इवन आली तर याचा अर्थ ए आणि बी हे जे आहेत ए आणि बी एका प्लेनमध्ये नसतात. इथे पहा यांची व्हॅल्यू किती आहे म्हणजे नंबर ऑफ डबल बॉन्ड्स किती आहेत 3 आहेत. 1 2 3 याचा अर्थ यांची व्हॅल्यू कशी येतं ऑड आहे. आणि यांची व्हॅल्यू जर ऑड असेल तर याचा अर्थ ए आणि बी हे कसे असतात एका प्लेनमध्ये असतात. पहा दिस इज फर्स्ट प्लेन, दिस इज सेकंड प्लेन अँड दिस इज थर्ड प्लेन. म्हणजे फर्स्ट प्लेन आणि सेकंड प्लेन याच्यामध्ये जे ॲटम असतील ते एकाच प्लेनमध्ये असतील. तसं इथे नाही आहे. पहा इथले ए बी आणि इथले ए बी हे एका प्लेनमध्ये आहेत का नाही आहेत. लक्षात आहे. म्हणजे जेव्हा यांची व्हॅल्यू ही इवन असते तेव्हा ते एका प्लेनमध्ये नसतात आणि जेव्हा यांची व्हॅल्यू ही ऑड असते तेव्हा ते एका प्लेनमध्ये असतात. लक्षात आहे. नोट आपल्याला यायचे आहे प्लेन्स ऑफ पाय बॉन्ड्स ऑफ अलिन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. नोट डाऊन. आता आपण काय पाहिलं अलिन्स म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर पहा अलिनचे 2 टाईप आहेत. आपल्याला काय पाहिजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ अलिन्स. तर त्याच्यासाठी आपण अलिनचे किती टाईप केलेले आहेत तर 2 टाईप केलेले आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ अलिन्स. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे फेन n इज इक्वल टू इवन अँड फेन n इज इक्वल टू ऑड. तर इथे यांची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला पहा इथे आपण यांची व्हॅल्यू घेतो आहे n इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. तर हा फॉर्म्युला ठेवत आहे. तर यांची व्हॅल्यू काढण्यासाठी इथे आपल्याला यांची व्हॅल्यू काढायची आहे. यांची व्हॅल्यू कशी काढतात n इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. तर अलिन्समध्ये आपण बघितलं रिंग नसतात म्हणजे नंबर ऑफ रिंग काय असणार आहे 0. पण पुढे जसं आपण पुढचे ज्यावेळेस आपल्याला पॉईंट येतील त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे n इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. आलं लक्षात आहे. पुढे आपण एक्झाम्पल पाहूया. वेन n इज इक्वल टू इवन. समजा आपण हा मॉलिक्यूल घ्या C डबल बॉन्ड C. ह्या Cला अटॅच आहे 2 ॲटम A आणि B. ह्या पण Cला अटॅच आहे 2 ॲटम A आणि B. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं आहे पहा इथे यांची व्हॅल्यू किती आहे सांगा 2 आहे ना. यांची व्हॅल्यू किती आहे 2. याचा अर्थ पहा n इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स. इथे का लक्षात पहा n इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स 0 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स किती आहेत 1 2. याचा अर्थ इथं यांची व्हॅल्यू किती आली 2 आली. याचा अर्थ कशी आली इवन आली. यांची व्हॅल्यू कशी आली तर इवन आली. जर यांची व्हॅल्यू इवन आली तर याचा अर्थ हे ए बी आणि हे ए बी एका प्लेनमध्ये असतील का एका प्लेनमध्ये नसतील. त्यामुळे काय करायचं एकतर ह्या कार्बनटमचे किंवा ह्या कार्बनटमचे जे ए आणि बी आहेत ते आपण असे ड्रॉ करूया. एक आपण काढूया इथं वेज लाईननं आणि एक इथं आपण काढूया डॅश लाईननं. तर याचा अर्थ हे ए बी आणि हे ए बी एका प्लेनमध्ये नाहीत जेव्हा यांची व्हॅल्यू इवन येते तेव्हा. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट पहा. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे जर समजा ए इज नॉट इक्वल टू बी. जर समजा ए आणि बी इक्वल नसतील ए इज नॉट इक्वल टू बी देन द कंपाऊंड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह दॅट इज कायरल. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे यांची व्हॅल्यू ऑड येते का इवन येते. जर समजा यांची व्हॅल्यू इवन आली तर याचा अर्थ हे जे तुम्हाला ॲटम दिसतात टर्मिनल कार्बनटमला अटॅच मग इथं ए बी असेल इथं कोणतंही असेल ए बी असेल तर हे ए बी एका प्लेनमध्ये नसतात. त्यामुळे याचे बॉन्ड्स आपण नॉर्मल न दाखवलेत आणि याचे जे बॉन्ड्स आहेत ते आपण वेज आणि डॅशनं दाखवलेत. जर यांची व्हॅल्यू इवन आली आणि जर समजा ए इज नॉट इक्वल टू बी असेल म्हणजे ए आणि बी जर डिफरंट असतील तर याचा अर्थ हा जो अलिन आहे तो अलिन कसा असेल ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तो कसा असेल कायरल असेल. आता बरोबर त्याच्या अपोजिट आहे इथे n इज इक्वल टू ऑड. जर समजा आपण हे एक्झाम्पल घेतलं C डबल बॉन्ड C. समजा याला हे 2 ॲटम अटॅच आहेत A आणि B. यालाही हे 2 ॲटम अटॅच आहेत A आणि B.
एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स. रिंग आहे का याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे एन इज इक्वल टू 0 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड किती आहेत 1 2 3 इज इक्वल टू 3. यांची व्हॅल्यू कशी आली सांगायचं ऑड आली. यांची व्हॅल्यू कशी आली इथं ऑड आली. याचा अर्थ हे जे 4 आयटम आहेत ते 4 आयटम कसे आहेत इन प्लेन आहेत का आउट ऑफ प्लेन आहेत, तर इन प्लेन आहेत. कारण याचा प्लेन कसा असणार आहे याचा प्लेन हा असा असणार आहे, याचा प्लेन हा परत परपेंडिक्युलर असणार आहे आणि याचा प्लेन हा परत असा असणार आहे. याचा अर्थ इथले ॲटम्स आणि इथले ॲटम हे कसे आहेत एका प्लेनमध्ये आलेत ना, कारण हे 2 प्लेन कसे आहेत सेम प्लेन आलेत. आलं लक्षात. तसं इथं प्लेन सेम आले होते का नाही, इथं परपेंडिक्युलर आले होते. इथं कसे आलेत फर्स्ट कार्बन टर्म आणि लास्ट कार्बन टर्मचे जे ॲटम अटॅच आहेत ते कसे आहेत एका प्लेनमध्ये आहेत. आणि एका प्लेनमध्ये जर आले तर याचा अर्थ हा काय ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आलं लक्षात आहे. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह हा कसा आहे अकायरल आहे. मग अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला काय मिळतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. जर यांची व्हॅल्यू ऑड आली तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहता येत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता इथं पहा ए आणि बी हे आपण नॉर्मलने दाखवलेत आणि इथे आपण ए आणि बी कसे दाखवलेत नॉर्मलने दाखवलेत. याचा अर्थ इथले हे 2 आयटम आणि इथले हे 2 आयटम ते कसे आहेत एकाच प्लेनमध्ये आहेत. तसं आपण इथं दाखवलं नाही, याचे नॉर्मल आणि याचे आपण वेज आणि डॅशने दाखवलेत. याचा अर्थ हे ए बी आणि हे ए बी एका प्लेनमध्ये नाहीत. लक्षात. जेव्हा यांची व्हॅल्यू इव्हन असेल तेव्हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह. कधी असेल ऑप्टिकली ॲक्टिव्ह पण ए आणि बी जर डिफरंट असतील तर. येते लक्षात. जर समजा मी हा असा काढला सी डबल बॉन्ड सी इथे आहे ए, इथे आहे ए, इथे आहे ए, इथे आहे बी. हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. इथे यांची व्हॅल्यू किती आहे सांगा यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे इव्हन आली. इव्हन आल्यानंतर काय करायचं आहे फक्त हे डिफरंट आहेत का ते बघायचं. जर हे सेम असतील इथे काय अटॅच आहे ए, इथे काय अटॅच आहे ए, याचा अर्थ ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहेत दोन्ही ॲटम जे अटॅच आहेत ते कसे आहेत सेम आहेत. याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणजेच हा कसा आहे अकायरल. इथे लक्षात आहे. इकडे ए बी आहे परंतु इकडे काय आहे दोन्ही पण ए आहे. येथे लक्षात. आणि जर यांची व्हॅल्यू जर ऑड आली तर काय लक्ष ठेवायचं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. एकदम सिम्पल आहे नोट डाऊन. याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपणच बघूया. तर याच्यामध्ये पहा हे आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सांग इथे यांची व्हॅल्यू काय येणार एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. नंबर ऑफ रिंग्स 0 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स 1 2. देअरफॉर एन इज इक्वल टू 2. यांची व्हॅल्यू कशी आली तर इव्हन आली. यांची व्हॅल्यू इव्हन आल्यानंतर आपण काय लक्षात ठेवायचं हा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करतो का ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करत नाही. याचा अर्थ यांची व्हॅल्यू जर इव्हन आली तर हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे तेच फक्त चेक करायचं. हा कायरल आहे का अकायरल आहे तेच फक्त आपण चेक करायचं. यांची व्हॅल्यू इव्हन आली. इव्हन आल्यानंतर काय करायचं ह्या कार्बन टर्मला जे 2 ॲटम अटॅच आहेत ते सेम आहेत का डिफरंट आहेत ते फक्त एकदा चेक करायचं. यांची व्हॅल्यू तर इव्हन आली याचा अर्थ हा एकतर कायरल असेल किंवा अकायरल असेल. बघूया आपण. ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहे HCH3 डिफरंट आहेत. इथे काय अटॅच आहे HCH3 म्हणजे डिफरंट आहेत. आणि ए आणि बी हे आपल्याला कसे पाहिजेत डिफरंट पाहिजेत. जर ए आणि बी डिफरंट असतील तर याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ऑप्टिकली ॲक्टिव्ह याचाच अर्थ हा मॉलिक्युल कसा आहे कायरल आहे. आलं लक्षात. एकदम सिम्पल आहे. पाहता याच्यामध्ये सेकंडमध्ये पहा यांची व्हॅल्यू किती येणार एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स 0 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स 2. एन इज इक्वल टू 2. यांची व्हॅल्यू किती आली 2 आली म्हणजे यांची व्हॅल्यू कशी आली इव्हन आली. इव्हन आल्यानंतर फक्त एकतर हा कसा असेल कायरल असेल किंवा अकायरल असेल. एकदम सिम्पल आहे. पाहता ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहे HCH3 डिफरंट आहे. ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहेत HH. याचा अर्थ दोन्ही सेम आहेत. आणि जेव्हा कार्बन ॲटमला जेव्हा हे जे 2 ॲटम अटॅच आहेत ते जर सेम असतील तर याचा अर्थ हा कसा आहे सांगा ऑप्टिकली
इनॲक्टिव्ह, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह याचा अर्थ हा कसला मॉलिक्यूल आहे, कायरल मॉलिक्यूल आहे. त्यानंतर पहा थर्डमध्ये एनची व्हॅल्यू बघा आधी. एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड. नंबर ऑफ रिंग 0 प्लस डबल बॉन्ड 1 2 3 0 प्लस 3 कशी आली यांची व्हॅल्यू ऑड आली. आता यांची व्हॅल्यू जर ऑड आली तर हा कसा आहे ऑप्टिकली, हा कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह याचाच अर्थ हा कसा आहे अकायरल. आपल्याला याच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी पाहताच येत नाही आहे. मग हा काय शो करतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज सेस ट्रान्स आयसोमेरिझम. येते का लक्षात. जॉमेट्रिकल आयसोमेरिझमलाच अजून आपण काय म्हणतो सेस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणतो. हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही, हा काय दाखवतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जर यांची व्हॅल्यू जर ऑड आली तर याचा अर्थ ते कसं असणार आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह अकायरल असणार आहे. तो काय दाखवतो ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही, तो दाखवतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम याचा अर्थ सेस ट्रान्स आयसोमेरिझम. मग सांग हा सेस आहे का ट्रान्स आहे. हां डबल बॉन्डच्या एका साईडला काय आहेत हायड्रोजन म्हणजे सेम ॲटम आहेत. खालच्या साईडला काय अटॅच आहेत मिथाईल अटॅच आहेत, याचा अर्थ सेम अटॅच आहेत. आणि डबल बॉन्डच्या जर सेम साईडला सेम ॲटम असतील आयडेंटिकल ॲटम असतील तर याचा अर्थ तो जो आयसोमर आहे तो आयसोमर कसा असतो सेस आयसोमर. याचा अर्थ हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कसा आहे सेस आयसोमर. जर हा सी एच इथं अटॅच असता आणि हा एच जर खाली अटॅच असता तर तो आयसोमर कोणता झाला असता ट्रान्स आयसोमर झाला असता. इथे लक्षात पहा. नेक्स्ट फोर्थ पॉईंट हां फोर्थ एक्झाम्पल याच्यामध्ये एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. एन इज इक्वल टू काय असणार नंबर ऑफ रिंग्स 0 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स 2 इज इक्वल टू 2. एनची व्हॅल्यू कशी आली इव्हन आली. एनची व्हॅल्यू इव्हन आली की फक्त बघायचं ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. आता काय चेक करायचं पहा. ह्या कार्बनचे हे दोन ॲटम एक ड्यूटेरियम आहे एक हायड्रोजन आहे. इकडे एक हायड्रोजन एक ड्यूटेरियम म्हणजे दोन्ही ॲटमला डिफरंट ग्रुप अटॅच आहेत. लक्षात पहा एच डी डिफरंट आहेत एच डी डिफरंट आहेत. इकडे डिफरंट तिकडे डिफरंट दोन्हीकडे डिफरंट. याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. हा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजेच कायरल. आलं लक्षात आहे नोट डाऊन. तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला कोणता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ अलिन्स. नोट डाऊन. हां सेकंड कंपाऊंड आहे सायक्लो अल्केलिडिन्स. तर सायक्लो अल्केलिडिन्स म्हणजे कोणता कंपाऊंड फर्स्ट पहा सायक्लो म्हणजे एक सायक्लिक कंपाऊंड असेल अलिसायक्लिक कंपाऊंड आणि त्याला काय अटॅच असणार आहे डबल बॉन्ड अटॅच असणार आहे. तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो सायक्लो अल्केलिडिन म्हणतो. पहा याचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं दिस इज अलिसायक्लिक कंपाऊंड सायक्लोब्युटेन. दिस इज सायक्लोब्युटेन. समजा या सायक्लोब्युटेनला आपण काढला कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड सायक्लो अल्केलिडिन. आलं लक्षात. सायक्लिक कंपाऊंडला काय अटॅच आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड दिस टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड सायक्लो अल्केलिडिन्स. पहा ह्या कार्बन टर्मला अटॅच आहे ए आणि बी. सेम त्या टाईप ह्याही कार्बन टर्मला काय अटॅच करायचं ए आणि बी. पहा सेकंड कंपाऊंड मी एक ड्रॉ करतो आहे सायक्लो अल्केलिडिन. हा सायक्लिक कंपाऊंड आहे. हा आहे डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि इथे मी परत एक सायक्लिक कंपाऊंड ड्रॉ करतो आहे सायक्लोब्युटेन. पहा याला अटॅच आहेत ए याला अटॅच आहे बी याला अटॅच आहे ए आणि याला अटॅच आहे बी ए बी. पहा हे दोन्ही कंपाऊंड कोणते आहेत सायक्लो अल्केलिडिन्स. दोन्ही कंपाऊंड कोणते आहेत सायक्लो अल्केलिडिन्स. तर याच्यामध्ये आपण बघूया एनची व्हॅल्यू. सांग इथे एनची व्हॅल्यू किती त्यांना सांगा. एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स. तर इथं आता एक रिंग आहे 1 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड आहे तर किती आहे 1. एन इज इक्वल टू काय आलं 2 म्हणजे तर एनची व्हॅल्यू कशी आली A1 आली. एनची जर व्हॅल्यू E1 आली तर याचा अर्थ हे ए बी आणि हे ए बी एका प्लेनमध्ये असतील का तर हे एका प्लेनमध्ये नसतात. त्यामुळे ह्या एला आणि ह्या बीला आपण हे असं ड्रॉ करू शकतो. इथं हा ए वेज लाईननं आणि हा बी डॉटर लाईननं. याचा अर्थ काय हा ए बी आणि हा ए बी एका प्लेनमध्ये नाहीत. इथे पहा एनची व्हॅल्यू किती त्यांना सांगायचं एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स 1 2 नंबर ऑफ रिंग्स 2 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड 1
2 + 1 3 म्हणजे तर यांची व्हॅल्यू कशी आली सांगा ऑड आली आणि यांची जर व्हॅल्यू ऑड आली तर याचा अर्थ हा ए बी आणि हा ए बी कशा आहेत एका प्लेनमध्ये आहेत एकदम सिंपल आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट इफ ए इज नॉट इक्वल टू बी जर समजा हे ए आणि बी जर इक्वल नसतील तर याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह हा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजेच हा मॉलिक्यूल कसा आहे कायरल मॉलिक्यूल आहे. त्यानंतर पहा जर समजा यांची व्हॅल्यू इथं ऑड आली जर समजा इथं यांची व्हॅल्यू ऑड आली तर याचा अर्थ हा काय शो करणार शो जिओमेट्रिकल आयसोमेरिझम एवढंच फक्त लक्ष ठेवायचं आहे. याचा अर्थ हा ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी शो करणार आहे का नाही. जर यांची व्हॅल्यू जर ऑड आली तर तो नेहमी काय शो करतो जिओमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो. हा ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करत नाही. एकदम सिंपल आहे हे नोट डाऊन करा. आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघूया. त्यांचे काही एक्झाम्पल्स तर याच्यामध्ये आपल्याला हे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. नंबर ऑफ रिंग्स 1 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड 1 इज इक्वल टू 2 म्हणजे यांची व्हॅल्यू कशी आली इथं इवन आली. यांची व्हॅल्यू जेव्हा इवन येते तेव्हा फक्त काय लक्ष ठेवायचं आपण कायरल अकायरल ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आता याच्यामध्ये ए आणि बी हे कसे आहेत डिफरंट आहेत. इथेही ए आणि बी कसे आहेत डिफरंट आहेत. जर ए आणि बी डिफरंट असतील दोन्ही कार्बनटमला तर याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली हा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजेच कायरल आलं लक्षात. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. यांची व्हॅल्यू किती आहे तर एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स 1 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड 1 इज इक्वल टू 2 यांची व्हॅल्यू कशी येतं इवन आहे. यांची व्हॅल्यू इवन आल्यानंतर काय लक्ष ठेवायचं ऑप्टिकली ॲक्टिव्ह का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. पहा इथे ए आणि बी कसे आहेत सेमच अटॅच आहेत आलं लक्षात. इथे काय ए आणि बी डिफरंट आहेत. एका जरी कार्बनटमला ए आणि बी जर सेम आले तर याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह याचा अर्थ हा जो मॉलिक्यूल आहे तो कसा आहे अकायरल आहे आलं लक्षात. त्यानंतर पहा थर्ड एक्झाम्पल इथे यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स 2 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड 1 2 + 1 3 याचा अर्थ इथं यांची व्हॅल्यू कशी आली ऑड आली. यांची व्हॅल्यू ऑड आल्यानंतर हा काय शो करणार जिओमेट्रिकल आयसोमेरिझम येते लक्षात. मग सा हे जे एक्झाम्पल आहे ते सिस आहे का ट्रान्स आहे. प्लेन पास केलं तर काय होणार आहे एच दोन्ही म्हणजे डबल बॉन्डच्या एका साईडला काय अटॅच आहे दोन्ही सेम ॲटम आहेत खाली ड्यूटेरियम याचा अर्थ हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे सेस आहे नोट डाऊन. हां थर्ड कंपाऊंड आहे स्पायरेंट्स और स्पायरो कंपाऊंड्स. तर स्पायरेंट्समध्ये आपल्याला पाहिजे आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर आधी आपल्याला हे माहीत पाहिजेत व्हॉट आर स्पायरो कंपाऊंड्स और स्पायरेंट्स. तर एकदम सिंपल आहे. हां टू और मोर रिंग्स लिंक टुगेदर बाय वन ॲटम. जनरल इथं ॲटम हा कोणता असणार आहे कार्बन. कोणता असणार आहे कार्बन. हां स्पायरेंट्स म्हणजेच काय टू और मोर रिंग्स लिंक टुगेदर बाय वन कॉमन ॲटम. दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिंग ह्या एकमेकांना कनेक्ट असतात आणि त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिंगमध्ये एकच कार्बन ॲटम हा कसा असतो कॉमन असतो. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो स्पायरो कंपाऊंड्स म्हणतो. आपण एक्झाम्पल पाहूया स्पायरो कंपाऊंडचं. पहा समजा ही आहे एक रिंग दिस इज फर्स्ट रिंग आणि ह्या रिंगला अजून एक रिंग कनेक्ट आहे लिंक आहे. पहा ही आहे सेकंड रिंग. तर ह्या दोन्ही रिंगमध्ये हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम कसा आहे कॉमन कार्बन ॲटम आहे. दिस इज कॉमन ॲटम आणि अशा टाईपच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो स्पायरेंट्स. एकदम सिंपल आहे. टू और मोर रिंग्स लिंक टुगेदर बाय वन कॉमन कार्बन ॲटम कॉल्ड स्पायरेंट्स. आलं लक्षात आहे एकदम सिंपल आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा
पहा ह्या आहेत 2 रिंग्स, इथे आहेत 3 रिंग्स, इथं फक्त आपल्याला काय काढायचे आहेत रिंग्स. पहा तुमच्यासमोर मी काढलेत 2 स्पायरो कंपाऊंड्स. ह्या कार्बन टर्मला काय टायचं असेल ए आणि बी, ह्याही कार्बन टर्मला काय टायचं असेल ए आणि बी, ह्याही कार्बन टर्मला काय टायचं असेल ए बी. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे ए बी. पहा इथे एनची व्हॅल्यू कशी आलेली आहे फर्स्ट कंपाऊंडमध्ये. इथे पहा एनची व्हॅल्यू एन इज इक्वल टू काय असतं नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड. तर इथं डबल बॉन्ड नाही, फक्त काय रिंग 1 2 म्हणजे नंबर ऑफ रिंग्स 2 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड 0 इज इक्वल टू 2. याचा अर्थ इथं एनची व्हॅल्यू कशी आली E1 आली. एनची व्हॅल्यू E1 आली याचा अर्थ हे ए बी आणि हे ए बी एका प्लेनमध्ये असेल का नाही. त्यामुळे हे आपण असे पण काढू शकतो आहे. समजा आपण हा ए काढला वेज लाईननं आणि बी काढला आपण डॉट लाईननं. याचा अर्थ हा ए बी आणि हा ए बी एका प्लेनमध्ये नाहीत, आउट ऑफ प्लेन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट जर समजा ए इज नॉट इक्वल टू बी असेल तर याचा अर्थ हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ऑप्टिकली ॲक्टिव्ह याचा अर्थ हे मॉलिक्यूल कसे असतात कायरल. इथे पाहूया आपण एनची व्हॅल्यू. इथे एनची व्हॅल्यू काय आली एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स 3 1 2 3 प्लस नंबर ऑफ बॉन्ड्स डबल बॉन्ड्स 0 इज इक्वल टू 3. इथे एनची व्हॅल्यू कशी आली ऑड. एन इज इक्वल टू ऑड. आणि जेव्हा एनची व्हॅल्यू ऑड होते तेव्हा असे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स काय शो करतात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. हे ए बी आणि हे ए बी एकाच प्लेनमध्ये असणार आहेत. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. स्पायरेनचे एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल हे दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करूया एनची व्हॅल्यू ऑड येते का E1 येते. एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स 2 प्लस नंबर ऑफ डबल बॉन्ड्स 0 इज इक्वल टू 2. एनची व्हॅल्यू किती आली सांगा इथं 2 आली. म्हणजे कशी आली आहे E1 आली. जर एनची व्हॅल्यू E1 आली तर फक्त ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे, म्हणजेच कायरल आहे का अकायरल आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर याच्यामध्ये पहा फर्स्ट कसा आहे हा ए आणि हा बी कसा आहे डिफरंट आहे. हा ए आणि हा बी कसा आहे डिफरंट आहे. याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ओ ए म्हणजेच काय ऑप्टिकली ॲक्टिव्ह, म्हणजेच हा कसा आहे कायरल. आलं लक्षात. पुढे सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये एनची व्हॅल्यू किती येईल सांगा. सेम एनची व्हॅल्यू किती येणार आहे 2 प्लस 0 इज इक्वल टू 2. म्हणजे एनची व्हॅल्यू कशी आली E1 आली. आता पहा ए आणि बी कसे आहेत डिफरंट आहेत. इथे ए आणि बी कसे आहेत सेम. एकाही कार्बन टर्मला जर ए आणि बी जर सेम आले तर याचा अर्थ हा कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणजेच अकायरल. इथे लक्षात आहे OIA म्हणजेच काय ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह हा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह ड्यू टू सेम मिथाइल ग्रुप अटॅच टू कार्बन ॲटम. याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड. इथे एनची व्हॅल्यू किती सांगा. एन इज इक्वल टू 3 प्लस 0 इज इक्वल टू 3. एनची व्हॅल्यू किती आली ऑड आली. एनची व्हॅल्यू जर ऑड आली तर हा आपल्याला काय शो करतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम याला तर आपण काय म्हणतो सेस ट्रान्स आयसोमेरिझम. हा सेस आहे का ट्रान्स आहे. पहा CH3 H हे कुठं आहेत अपोजिट साईडला आहेत. जर समजा आयडेंटिकल ॲटम किंवा ग्रुप जर अपोजिट साईडला असतील तर याला आपण काय म्हणतो ट्रान्स म्हणतो. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे ट्रान्सचं आहे. इथे लक्षात आहे, नोट डाऊन. ॲक्टिव्हिटी ऑफ बायफिनाइल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया हे बायफिनाइल म्हणजे कोणते कंपाऊंड असतात. तर बायफिनाइल म्हणजे 2 फिनाइल ग्रुप हे सिंगल बॉन्ड अटॅच असतात. म्हणजे 2 बेन्झिन एकमेकांना सिंगल बॉन्ड अटॅच असतात. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो बायफिनाइल म्हणतो. पहा बायफिनाइलचं एक्झाम्पल आपण बघूया. दिस इज फर्स्ट बेन्झिन रिंग. पहा ही आहे फर्स्ट बेन्झिन रिंग. ह्या बेन्झिन रिंगला अजून एक बेन्झिन रिंग काय करायचे आहे सिंगल बॉन्डनं कनेक्ट करायचे आहे. पहा सिंगल बॉन्ड. तर या 2 बेन्झिनच्या मध्ये काय आहे सिंगल बॉन्ड आहे. अँड दिस कंपाऊंड इज कॉल्ड बायफिनाइल. म्हणजे हा एक फिनाइल ग्रुप आणि हा एक फिनाइल ग्रुप 2 फिनाइल ग्रुप हे सिंगल बॉन्ड अटॅच आहेत. त्यामुळे आपण याला काय म्हणतोय बायफिनाइल्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं ह्या ज्या 2 बेन्झिन आहेत
टू बेन्झीन रिंग्स, these two benzene rings are in a plane, are in a plane. ह्या ज्या दोन बेन्झीन रिंग आहेत ह्या दोन्ही बेन्झीन रिंग कशा आहेत ह्या ज्या दोन बेन्झीन रिंग आहेत त्या दोन कशा आहेत इन अ प्लेन आहेत. म्हणजे पहा ही आहे एक बेन्झीन रिंग, ही आहे एक बेन्झीन रिंग आणि ही आहे दुसरी बेन्झीन रिंग, फ्लॅट बेन्झीन रिंग आहेत. लक्षात किंवा हे असं कन्सिडर करा, ही एक बेन्झीन रिंग आहे आणि ही एक बेन्झीन रिंग आहे. ह्या दोन बेन्झीन रिंग अशा आहेत म्हणजे एकाच प्लेनमध्ये आहेत. येथे लक्ष द्या, दीज टू बेन्झीन रिंग्स आर इन अ प्लेन, म्हणजे ही बेन्झीन रिंग आणि ही बेन्झीन रिंग एकाच प्लेनमध्ये आहे. पहा सेम प्लेन, एकाच प्लेनमध्ये आहेत. लक्षात आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये मी अजून एक बायफिनल काढतो आहे. This is second biphenyl. पहा हा मी काढला तुमच्यासमोर सेकंड बायफिनल. पहा आता याची ऑर्थो पोझिशन कोणती. पहा ज्या पोझिशनला हा ग्रुप अटॅच आहे त्याच्या ॲडजस्टंट पोझिशन म्हणजे काय असतात ऑर्थो पोझिशन. म्हणजे ह्या बेन्झीनच्या ह्या दोन झाल्या ऑर्थो पोझिशन आणि ह्या बेन्झीनच्या ह्या दोन झाल्या ऑर्थो पोझिशन. समजा इथे अटॅच आहे ए, इथे अटॅच आहे बी, इथे अटॅच आहे बी, इथे अटॅच आहे ए. लक्षात आहे. एकदम सिंपल आहे. फक्त आपण काय केलं आहे बायफिनलमध्ये ज्या चार ऑर्थो पोझिशन आहेत त्या चार ऑर्थो पोझिशनला आपण काय केलेत ए बी हे दोन आयटम आपण अटॅच केलेत. इथं आपण अटॅच केलं आहे ए बी, इथे आपण अटॅच केलं आहे ए बी. तर हे जे बायफिनल आहेत ते कसं आहे ऑर्थो सबस्टिट्यूटेड बायफिनल. हा आहे ऑर्थो सबस्टिट्यूटेड बायफिनल. आता ह्या ज्या दोन बेन्झीन रिंग आहेत त्या दोन बेन्झीन रिंग एका प्लेनमध्ये असतील का, तर ह्या दोन बेन्झीन रिंग एका प्लेनमध्ये नाहीत. ह्या दोन बेन्झीन रिंग एका प्लेनमध्ये नाहीत. जसं इथं ह्या दोन बेन्झीन रिंग एका प्लेनमध्ये होत्या तसं ह्या दोन बेन्झीन रिंग एका प्लेनमध्ये नाहीत. तर त्याचं रिझन काय पहा, तर इथं ऑर्थो पोझिशनला काय अटॅच आहेत, ऑर्थो पोझिशनला अटॅच आहेत ॲटम आणि ऑर्थो पोझिशनला ॲटम आल्यानंतर ह्या दोघांमध्ये काय होणार आहे रिपल्शन होणार आहे. ह्या दोन ॲटममध्ये काय होणार आहे रिपल्शन होणार आहे आणि रिपल्शन झाल्यामुळं एक बेन्झीन रिंग काय होते फ्लिप होते. म्हणजे एक बेन्झीन रिंग दुसऱ्या बेन्झीन रिंगला काय येते परपेंडिक्युलर येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फर्स्ट दाखवलं होतं. पहा ही एक बेन्झीन रिंग आहे, ही एक बेन्झीन रिंग आहे. ह्या दोन बेन्झीन रिंग बायफिनलमध्ये कशा असतात परपेंडिक्युलर टू ईच अदर असतात. पण जेव्हा ऑर्थो पोझिशनला काही ग्रुप अटॅच होतात तेव्हा एक रिंग काय होते फ्लिप होते. म्हणजे पहा नीट लक्ष द्या, एक रिंग काय होते फ्लिप होते आणि ह्या दोन बेन्झीन रिंग एकमेकांना काय होतात परपेंडिक्युलर होतात. लक्षात कोणती एक बेन्झीन रिंग काय होते परपेंडिक्युलर होते. पहा ह्या दोन बेन्झीन रिंग कशा आहेत प्लेनमध्ये आहेत, एकाच प्लेनमध्ये आहेत. पण जेव्हा ऑर्थो पोझिशनला ॲटम किंवा ग्रुप अटॅच होतात तेव्हा रिपल्शनमुळं काय होतं एक बेन्झीन रिंग हे दुसऱ्या बेन्झीन रिंगला काय होते परपेंडिक्युलर होते. याचा अर्थ दीज टू बेन्झीन रिंग्ज आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. कधी जेव्हा ऑर्थो पोझिशनला काही ॲटम अटॅच होतील, मेटा पोझिशन किंवा पॅरा पोझिशनला जर अटॅच असतील तर याचा अर्थ ते एकाच प्लेनमध्ये आहेत. कंडिशन काय आहे तर ऑर्थो पोझिशनला ॲटम किंवा ग्रुप अटॅच असायला पाहिजे. जर मेटा पोझिशन अटॅच असतील तर मेटा पोझिशन अटॅच असतील तर ते सुद्धा एकाच प्लेनमध्ये. पॅरा पोझिशन अटॅच असेल तर ते सुद्धा एकाच प्लेनमध्ये. फक्त ते कुठं अटॅच पाहिजेत ऑर्थो पोझिशनला जर अटॅच असतील तर त्या दोन बेन्झीन रिंग काय होणार एकमेकांना परपेंडिक्युलर होणार. याचा अर्थ इथे पहा ऑर्थो सबस्टिट्यूटेड बायफिनलमध्ये टू बेन्झीन रिंग्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. लक्षात समजलं. ह्या दोन बेन्झीन रिंग कशा आहेत इन अ प्लेन, ह्या दोन बेन्झीन रिंग कशा आहेत परपेंडिक्युलर टू ईच अदर. त्या याच्यामध्ये नेक्स्ट पण येते हे कसे असतात फक्त बायफिनल. म्हणजे सिंपल बायफिनल जो आहे तो कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह दॅट इज अकायरल सिंपल बायफिनल. पण ऑर्थो सबस्टिट्यूटेड बायफिनल हे कसे असतात कायरल किंवा अकायरल. मग कायरल कधी असतात आणि अकायरल कधी असतात पहा. जर समजा हे ए आणि बी जर डिफरंट असतील, काय सांगितलं मी ए आणि बी हे जर डिफरंट असतील तर हे मॉलिक्यूल हे जो बायफिनल आहे
तो कसा आहे ऑप्टिकली, दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजेच कायरल. आणि हे ए आणि बी, हे ए आणि बी हे कशा असायला पाहिजेत, बल्की असायला पाहिजेत. कशा असायला पाहिजेत, बल्की. बल्की म्हणजेच काय, तर लार्ज ग्रुप असायला पाहिजेत. तर हे कसे असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात, म्हणजेच हे कसे असतात, कायरल असतात. नोट डाऊन करा. आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहूया. ते एक्झाम्पल्स आपण पाहूया. तर याच्यामध्ये आपल्याला हे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. तर याच्यामध्ये 2 बेंझिन एकमेकांना अटॅच आहेत आणि ऑर्थो पोझिशनला ग्रुप अटॅच आहेत. पहा, ए आणि बी कसे आहेत, डिफरंट. इथेही ए आणि बी कसे आहेत, डिफरंट आहेत. ऑर्थो पोझिशनला आहे आणि ए आणि बी डिफरंट आहेत. याचा अर्थ हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजेच हा कसा आहे, कायरल आहे. आलं लक्षात, दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, दिस इज कायरल मॉलिक्यूल. पहा, सेकंड एक्झाम्पलमध्ये ह्या 2 बेंझिन एकमेकांना अटॅच आहेत. दिस इज बायफिनल. इथे पहा, ऑर्थो पोझिशनला अटॅच नाहीत, तर इथे कुठे आहेत, मेटा पोझिशनला अटॅच आहेत. आणि ह्या बेंझिनमध्ये ऑर्थो पोझिशनला ए आणि बी अटॅच आहेत. इथे पहा, ए आणि बी डिफरंट आहेत, इथेही डिफरंट आहेत, परंतु हे कोणत्या पोझिशनला अटॅच आहेत, मेटा पोझिशनला अटॅच आहेत. आपली कंडिशन काय, तर ऑर्थो पोझिशनला अटॅच पाहिजे. याचा अर्थ हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह याचाच अर्थ हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे, अकायरल. दिस इज अकायरल मॉलिक्यूल. नेक्स्ट थर्ड कंपाऊंडमध्ये पहा, तर इथे पॅरा सबस्टिट्यूशन आहे. ऑर्थो आहे का, नाही आहे. म्हणजे हा सुद्धा मॉलिक्यूल कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणजेच हा कसा आहे, अकायरल. पहा, फोर्थ एक्झाम्पलमध्ये ऑर्थो पोझिशनला काय अटॅच आहे, ए आणि बी डिफरंट आहे. येथे ए आणि बी कसे आहेत, सेम आहे. एका जरी बेंझिनला ए आणि बी जर सेम असतील तर याचा अर्थ हा मॉलिक्यूल कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणजेच अकायरल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर एक्झाम्पल. पहा, 5 नंबर एक्झाम्पलमध्ये ऑर्थो सबस्टिट्यूशन आहे दोन्ही बेंझिनला. इथे ए आणि बी कसे आहेत, डिफरंट आहेत. ए आहे SO3H, बी आहे NH2 आणि इथेही ए आणि बी ऑर्थो सबस्टिट्यूशन आहेत आणि ते सुद्धा डिफरंट आहेत. म्हणजे हा कसा आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजेच हा कसा आहे, कायरल. दिस इज कायरल मॉलिक्यूल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 6 नंबर. हे जे 6 नंबर एक्झाम्पल आहे ते काय, एक्सेप्शनल. नीट लक्ष ठेवायचं आहे, हे एक्झाम्पल एक्सेप्शनल एक्झाम्पल. पहा, इथे ऑर्थो सबस्टिट्यूशनला फक्त एकच ग्रुप अटॅच आहे, SO3H, आणि ह्या बेंझिनला सुद्धा एकाच ठिकाणी फक्त SO3H अटॅच आहे. बाकीच्या ठिकाणी आपण काय पाहिलं होते, 4 सबस्टिट्यूट पाहिले होते, पण इथं एकच सबस्टिट्यूट आहे आणि इथेही एकच आहे. आलं लक्षात. मग हा कसा असेल, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असेल. तर हे एक्सेप्शनल लक्षात ठेवते, कारण SO3H हा एक बल्की ग्रुप आहे, म्हणजे मोठा ग्रुप आहे हा. आणि त्याच्यामुळे काय होतं, जर बेंझिनला ऑर्थो पोझिशनला जर SO3H ग्रुप आला म्हणजे हा खूप मोठा बल्की ग्रुप आहे. आणि मोठा बल्की ग्रुप आल्यामुळं काय होणार आहे, ह्या रिंग एकमेकांना काय होणार आहेत, परपेंडिक्युलर होणार आहेत. आणि परपेंडिक्युलर झाल्यामुळं हा कसा होणार आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, दिस इज कायरल मॉलिक्यूल. आलं लक्षात आहे. तर हे फक्त आपल्याला एक एक्सेप्शनल एक्झाम्पल म्हणून लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, आपण पॉईंट कंप्लीट केला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी विदाउट असिमेट्रिक कार्बोनेटम और विदाउट कायरल कार्बोनेटम. नोट डाऊन. थँक्यू.